जवळपास 100-150 लोक वांगे गावांचे आहेत. बाकीचे काल कारंजा वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे काढले आणि सगळीकडे आपण त्यांची जेवणाची व्यवस्था, सगळ्यांना कापड वगैरे सगळं पुरवायला सुरू केलं आजपासून. म्हणजे अन्नधान्य वगैरे आणि ज्या ज्या ठिकाणी लोक शिफ्ट झालेत त्या ठिकाणी आता भेटी देऊन आणि शेतीचे नुकसान प्रचंड झालेलं आहे त्या ठिकाणी. त्यांना आता थोडं तात्काळ लगेच धान्य ते सुरू केलं भाऊ, ते सुरू केलं सगळं. म्हणजे नुसतं पिकं वाहून गेलेली नाहीत, जमिनी जवळजवळ 8-8, 10-10 फुटानं जमिनी नदीकाठच्या वाहून गेलेल्या आहेत. जनावर ही सगळं प्रचंड नुकसान आहे सध्या. जमिनी पण करून गेल्या, जमिनी अगदी पार म्हणजे 8-8, 10-10 फूट जमिनी वाहून गेलेत प्लॉटच्या प्लॉट. पिकं तरी गेलीच गेली. हा मी बोलतो हो, त्याचं धोरण आपल्याला ठरवावं लागेल अगदी व्यवस्थित चांगलं. आणि आज ते कॅबिनेटला भाऊ हा विषय घ्या की जमिनी ते धोरण नाही आपलं अजून. नदीकाठ वड्याकाठची जी जमिनी खरडून गेलेली आहेत ह्याच्यासाठी नुकसान भरपाई आपल्याला ऍडिशनल वेगळी द्यावा लागेल. ओके. हा भाऊ. ओके.